तर आज होता बुधवार आणि मला काहीतरी असं भन्नाट बनवायचं होतं, तर मी बनवून घेतलं हे ड्राय सुक्क चिकन. एकदम टेस्टी आणि ज्युसी बनवून रेडी झालं होतं. तुम्ही पाहू शकता गरमागरम चपाती सोबत तर आ हा हा अगदी सुंदरच लागते. आणि त्याच्यामध्ये अशी ढेर सारी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतली होती आणि 10 मिनिटाच्या आतमध्ये हे चिकन बनून रेडी झालेलं होतं. तर तुम्हाला रेसिपी बघायची आहे, चला दाखवते. तर आज मी मार्केटमधून चिकन घेऊन आले. चिकन अर्धा किलोच्या प्रमाणे मी घेतलेलं आहे. आणि चिकनला स्वच्छ आता मी साफ करून घेते, कारण चिकनवाल्याकडे चिकन व्यवस्थित साफ करून देत नाही, ते फक्त कट करून देतात. मग घरी येऊन 2 ते 3 पाण्यामध्ये मी वॉश करून चिकनला स्वच्छ साफ करून घेतलं. तुम्ही पाहू शकता. आता याचा मसाला रेडी केलेला आहे. आल्या लसणाची पेस्ट आणि कांदा बारीक चॉप केलेला. आता इथे मी कढईमध्ये तेल घालून आल्या लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि 2 मिनिटं परतून घेतलेली आहे. त्या परतून झाली की लगेच त्याच्यामध्ये बारीक चॉप कांदा घातलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीत ज्युसी बनून रेडी होते. तुम्ही प्रवासाला सुद्धा हे चिकन नेऊ शकतात. आता इथे मी काही घरगुती सुके मसाले घातलेले आहेत आणि चवीपुरता मीठ सुद्धा इथे घातलेलं आहे आणि त्यांना सुद्धा 2-3 मिनिटं परतून घेतलेलं आहे. मसाले भाजून झाले की लगेच आपण वॉश केलेलं चिकन घालूयात आणि त्याला सुद्धा 2-3 मिनिटं वरखालती करून घेऊया, जेणेकरून सगळे मसाले त्याला व्यवस्थित लागतील आणि चिकन सुद्धा खायला एकदम छान लागेल. हे बघा, हे चिकन तुम्ही भाकरी सोबत किंवा तांदळाच्या चपाती सोबत सुद्धा खाऊ शकतात. आता मी इथे हे चिकन अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये बनवलेलं आहे, त्यामुळे याच्यामध्ये मी अर्धा ग्लास फक्त शिजण्यासाठी पाणी घालते. तुम्ही तुमच्या हिशोबाने जेवढं चिकन बनवतील तेवढं त्याच्यामध्ये पाणी घाला. आता बघा, 10 मिनिटांमध्ये ही रेसिपी बनवून रेडी झालेली आहे. दिसायला तर सुंदर दिसतेच, तेवढी खायला सुद्धा भन्नाटच लागते. असेच व्हिडिओ सोपे सोपे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि युट्यूब चॅनलचं नाव सुद्धा सपना की लाईफस्टाईल आहे, त्याला सबस्क्राईब